त्यावेळेस आपण लहान असायचो, त्या टायमाला आपल्या कानावरती शब्द पडायचे, आपल्या समाजाला हिणवलेलं, आपल्या समाजाचा तिरस्कार केलेला. जसे जसे आपण मोठे होत गेलो तसं तसं ते कळायला लागलं की या कारणामुळं किंवा हे कारण नसताना आपल्या समाजाला नावं ठेवायचे. ज्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या बुद्ध्या कळत्या झाल्या त्यावेळेस लक्षात यायला लागलं, अरे यार, हे जाणून बुजून हिनवायला लागलेत, आपल्याला जाणून बुजून आपल्या जातीचा तिरस्कार करायला लागले. भाषा इतकी भयान असायची, हे मराठे खेकड्याच्या अवलादी यात असले शब्द आपल्या बलाढ्य असणाऱ्या जातीला वापरलं जायचं. हे कधी एक येणार नाही, हे लोक याचेच पाय ओढणार. घाण घाण पद्धतीनं लग्नाच्या मंडपात बसलेले असले तरी बोलायचे, गावच्या पारावर बसलेले असले तरी बोलायचे. काही जण की ज्यांना पहिल्यापासून जातीवादाची सवय आहे असे काही जण, बाकी सगळे चांगले असायचे, परंतु हे काही नासके थोडे असायचे, ही भाषा असायची. मग ते कुठंतरी असं काळजाला लागायचं की आपला एवढा मोठा बलाढ्य समाज असून काही एक होत नाही. यांनी मंदिरं कधी बघितले नाही, त्याच्यात मराठ्यांना बोलायचे, सार्वजनिक ठिकाणी, चौकात. आणि कुठंतरी वाटायचं की आपण आपल्या समाजाला मायबाप म्हणून आपण काम केलं पाहिजे. जाऊ द्या, स्वार्थासाठी जगायला सगळेच आले असं प्रत्येक वेळेस वाटायचं. हे जीवन, हे जग सगळं स्वार्थानं भरलंय. मग जर सगळे स्वार्थी बनले तर मानव कुऱ्हाड समाजाच्या पडायला लागली, ती वाचवायची म्हणून. समाज या दारिद्र्याच्या खायतून बाहेर काढायचा कोणी. सगळेच जर स्वार्थी बनायला लागले तर मग समाजाने तर विश्वास कोणावर टाकायचा. समाजापुढेही प्रश्न पडायला लागला. आम्ही साथ द्यायला तयार आहे, पण तुम्ही इमानदारीनं सगळं काम करा. ही समाजाची माफक अपेक्षा एवढीच होती. कधी काळी असं वाटायचं आपला समाज एक येत नाही का येऊ दिला जात नाही, हे 2-3 प्रश्न असायचे. समाज येत नाही म्हणावं तर हाक मारत तिथं समाज उभा असतोय. बहुतेक आपला समाजाला एक येऊ देत नाही असं वाटायचं. आणि एकच हे 20-22 वर्षापासूनच हे जे गाडा चालला होता, ते एक दिवस लक्षात आलं की शेवटचं जीवनच समाजाला अर्पण करायचं, पण समाजासाठी टोकाचा लढायचं. कोणाच्या मोबाईल हात लावायचा नाही, कोणाचं पद घ्यायचं नाही, कोणी लाल देवा दिला तरी घ्यायचं नाही, कोणी किती पैशाचं आम्हीच दाखवलं तरी नाही, आपली चटणी भाकरच बरी. कोणी भाजी पकवान देईन म्हणलं तरी नको त्याच्या घरी जेवायला जायचं, कारण त्याच्यात विदूषक विचार भरलेले, म्हणून ते नको, त्याचं भाजी पकवान बी नको. आपली चटणी भाकर बरी पण इकायचं नाही. समाजाने एकत्र करायचा आहे. समाजात जर विश्वास ठेवायला असला तर आपल्याला आपला जीव जाळावा लागणार. आणि 29 ऑगस्टला असा क्रांती घडली, असा उठाव झाला. त्या शहागडच्या त्या पैठण फाट्याहून 3-3.5 लाख मराठी एकत्र आले आणि तिथून मराठ्यांनी टाळकळी फुटली. न्याय घेतल्याशिवाय मागे सरकायचं नाही. वाटेल ती किंमत मोजायची, वेळ आली तरी मोजायची, पण एक पाऊल बी मागे सरकायचं नाही. मग मरण डोळ्यासमोर दिसलं तरी हटायचं नाही. आणि हा शब्द पुऱ्या महाराष्ट्रानं त्याच दिवशी उचलला. बांधावरचा मराठा खरपडून जागा झाला, घराघरातला मराठा जागा झाला, शहरापासून खेड्यापर्यंतचा सगळा मराठा जागा झाला. आणि सगळ्यांनी एकच ठरवलं, स्वार्थ एकाच्याही मनात नव्हता. एकाच्या मनात, ना श्रीमंत मराठ्याच्या, ना गरीब मराठ्याच्या, ना नोकरदार मराठ्याच्या, ना मजूर मराठ्याच्या, कोणाच्याच मनात स्वार्थ आला. सगळ्याच्या मनात फक्त एकच गोष्ट आली, समाज आणि समाजाचा स्वार्थ. बस एवढंच सगळ्यांचं एक मत आणि एक जीव सगळ्यांचा झाला. त्या जीवावरती प्रत्येक जण स्वार्थी न बनल्यामुळं आज हा लढ्याला 1 वर्ष पूर्ण होते. आनंद आज फक्त एवढाच आहे की जे हरामखोर आपण एक होऊ नये म्हणून वाट बघत होते, देव पाण्यात बुडून होते,
मराठी कधीच मांडीला मांडी लावून बसले नाही पाहिजे, विखरून बसले पाहिजेत हे जे स्वप्न बघत होते ते मराठ्यांनी आजच्या दिवशी मोडून टाकले आणि मराठ्यांनी ताकदीने एकजूट दाखवली. आज एकच आनंद आहे, तो म्हणजे माझा मराठा समाज एकत्र. याच्यापेक्षा आपल्या जीवनातला मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. मराठा एक सुटरानं हाच आपल्यासाठी आनंद आहे. आपल्या गावखेड्यात एक म्हण आहे, एकत्र राहा, चुटकेसरीची प्रश्न सोड. किंवा एखादा मोठं संकट आलं तर गावखेड्यात आपल्या चालता चालता बोलता बोलता बोललं जातं, अरे जीव विषय काय, हाताच्या मळासारखा विषय, काय साधा विषय, काय विषय नाही एवढा, सहज बोललं जातं. कशाच्या द्वारा? एकजुटीचे. जसं की आपलं कुटुंब आहे, कुटुंबातले लोक जर एक जीवाने राहिले तर ते घर फुटत नाही. कसलं संकट येऊ द्या, फक्त घरातले माणसं एक जीवाचे पाहिजे. मग ते माणसं 2 असो घरात किंवा 50 असो, फक्त घर फुटून द्यायचं नाही. कसलं संकट येऊ द्या, तुम्हाला हजारांनी उदाहरणं आहेत की ते संकट लोकांनी तोडलेले. आपलं एवढंच पण होतं, कसले प्रश्न असू द्या, आधी चॅलेंज हे मराठा एक कर. मराठे जर एक झाले तर चुटकेसरचे न कसला प्रश्न असू द्या, चालता चालता मराठा सोडू शकतो, चालता चालता. म्हणून मराठा एक करणं हे चॅलेंज होतं आणि नेमका मराठा एक झाला. त्यातून फायदा काय झाला? प्रत्येकाला वाटायचं मराठ्यांना ओबीसीतून कव्हाच आरक्षण मिळू शकतं. खरंय खोटंही? मलाही वाटायचं, तुम्हालाही वाटायचं. विरोधकच इतकी होती, आपले बी आपले पण बाकीचे सोडून द्या रे, ते चालता चालता उडीतो, माझ्यासारखं चालता चालता उडीतो म्हणल्यावर तुमच्या सारखे तर चालता चालता घुमून फेकून ते त्यांना तिथे खाल्या. आपलेच ते माकड होते, काही करायची येळ आली अरे ते करू नको, तिला बेकार असत, मरणाचे घाबरायचे. मला सुद्धा घाबरीत होती, असं करू नको तसं होतं, सरकारच्या विरोधात पुढे जात असते का, सरकारला बेकार असतं. म्हणजे असू द्या, बेकार असं मी करत असतो. मी बघतो सरकार कारकार कोण आहे, काय बेकार बेकार असतंय, पागल करून टाकलं सगळं सरकार हे मराठी. थोड्याच दिवसात ते आयुर्वेदाचे आरे आणलाय त्यांनी, आता येत त्याचे पण गोळ्या घ्यावा लागणार आहे. जडीबुटीवाला देऊ छगन भुजबळ, देवेंद्र भाऊ बसले सागर बंगल्यावर, त्या बुवानी एक जडीबुटीवाला ठेवलाय आता छगन भुजबळ. त्या डोंगरात हिंडत आहे तिकडे नाशिकच्या रे, नुसती जडीबुटी गोळा करतात, त्याच्या हाताला सराटीच लागत येते नाही का, सराटीचे मुकाटे, त्याला काय जडीबुटी त्याच्या हाताला लागा नाही एक बी. हे असले त्यांचे ओठले, सरकार पागल केलंय मराठ्या. एकजूट सोपी नाही. आपल्यात सगळ्यात मोठा आनंद आहे, बारीक लेकरांपासून तर वृद्ध माणसापर्यंत पहिल्यांदा आपला मराठा समाज एकत्र आलाय. मायबाप हो, जो आपल्या सुट्टीत राहणार नाही. मी आहे ना, तुम्हाला सांगतो, आपल्याला मत होते ओबीसीतून आरक्षणच मिळू शकत नाही. 57 लाख ह्या नोंदी निघालेल्या सरकारनं लिहून दिल्या. 5-5 झाला, 50ला 5 ते गुन्हा किती झाली, 2.5 कोटी. तरी आपण दिलेच धरू, वरचे गाळून टाका 1 कोटी. 1.5 कोटी मराठा समाज आज आपला आरक्षणात गेला. एकजुटीचं हे यश आहे आपलं. आता ह्या आंदोलनातून मराठ्याच्या 10% आरक्षण पण मिळालंय, पण ते आपल्याला मान्य नाही, कारण ते टिकणार नाही. मराठा समाज मागास सिद्ध झालाय तर ते ओबीसी आरक्षणात 50% घ्यायला पाहिजे होता, त्यांनी घेतला म्हणून ते आपल्याला मान्य नाही, कारण ते उडणारच आहे. हे बळत बळत रडत पडत निवडणूक होतं टिकणार आहे. बघा तुम्ही लिहून ठेवा, आणि ते देवेंद्र भोसले तर प्राणी देऊ. बिगर प्राणी पाणी पिणारा प्रत्युतलावर कोणी आहे का? एखादा प्राणी नाही ना, पण देव आहे. कशात काय टाकून पिईन, पण पितो. शेतकऱ्याला मारीन, कोणाला गोरगरीबाला मारीन. मराठ्यांना न मिळणारं आरक्षण मिळालं, हे एक काम झालं आपल्या एकजुटीमुळे. आपल्याला 10% आरक्षणच मान्य नाही, पण ते आपल्यावर लादलं. पण एक विचार केला, उदाहरण म्हणून 2-2.25 कोटी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालंय. गावाची गावं निघाले,
कुणी काही म्हणू द्या, जुन्या नोंदी येतात, नव्या येतात, खोट्याच येतात, काही म्हणू द्या, त्यांना याच्या पलीकडे बोलायला जागाच नाही. पण गावाची गावं निघाली, याला साक्षीदार आपली जनता आहे का नाही? कधीच निघत नव्हत्या, म्हणून निघायला कसं काय लागले? हे मराठीचे एकजुटीचं यश. आणि ते 10% आपल्याला घ्यायचंच नाही, ते टिकणारही बी नाही. आणि तुम्हाला निवडणुकीच्या नंतर ते गेलेलंच दिसत, लक्षात ठेवा तुम्ही, गेलेलंच दिसणार, ते टिपूच देणार नाही आणि ते टिकणार पण नाही. पण तरी ग्राह्य धरलं आपण तर हे 1.5-2 कोटी मराठी आरक्षणात गेले तर ते 10%, 100% आंदोलन यशस्वी झालं, 100%. पण ते आपल्याला मान्य नाही, ती भाग वेगळा आहे, ते आपल्याला मान्य नाही. ते ईडब्ल्यूएस आपल्यावर बळच लागलं देवेंद्र फडणवीस, म्हणून आपलं ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी काढलं. आपल्याला 10% आरक्षण का नको? तुम्ही इकडच्या खाली बसावरती ग, त्यांना काही दिसना, ते वरमाना करून करून जायचं, बाराकडे दुखून द्यायचे, त्या का खाली तुम्ही. आपल्याला दुसरं काय मान्य नाही की ते टिकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ते आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे, ते केंद्रापर्यंत नाहीये, म्हणून ते आपल्याला मान्य नाही. कुणबी आरक्षण हे केंद्रापर्यंत आहे आणि ईडब्ल्यूएस होत आहे. यांनी ईडब्ल्यूएस रद्द करायला नको होतं, जाणून बुजून केलं. देवेंद्र फडणवीसने आपला तिहेरी तोटा केला. पहिला, कुणबी प्रमाणपत्र निघाले, व्हॅलिडिटी मुद्दाम दिल्या नाही. बघा बरं का, मुद्दाम व्हॅलिडिटी दिल्या नाही. जातीवादी अधिकारी ते देत नाही. दिवस बदलत असतात ना, देवेंद्र फडणवीसला दमतर दिवस बदलत असते, 100% दिवस बदलत असते. तो अनेक बदलले मराठ्यामुळे, तोच आहे ना. ते समुद्रासारखा काँग्रेस होत, कोणाला पडण वाटत होतं काय? पडलं ना, गाड्याची पिढी उडून गेल्यासारखं काँग्रेस कुंकुड उडून गेलं. भारतातलं माहित बी नाही झालं. भाजप आलं, तुम्ही काय अमृत पिऊन नाही आले, तुम्ही त्यासारखे पाल्या पातोळ्यासारखे उडून जाऊ शकता. मस्तीत नाही राहायचं. त्यांच्यावर अन्याय केल्यावर जनता ठोक नसती, कोणाला ठोक नसती. त्यांनी तिहेरी वाटोळ केला. आपण कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी होऊन द्या ना. दुसरं, एसी-बीसी 10% आरक्षण दिलं, आपलं ईडब्ल्यूएस घातलं. अख्ख्या पोरांचा वाटोळ झाला आपल्या मराठीत. त्यांनी जे पोरं ईडब्ल्यूएस मधून जे पोरांना अर्ज भरले होते ते रद्द केले, म्हणजे तिकडून पोरांचा वाटोळ केला. त्यांनी कुणबीचा ऑप्शन सुद्धा नाही ठेवला, 6 महिने व्हॅलिडिटीचा. त्यांनी एसी-बीसीचा नाही ठेवला आणि ईडब्ल्यूएसचा बी नाही ठेवला. आपलं म्हणणं होतं तिन्ही ठेव, विद्यार्थ्यांना जे घ्यायचं ते एकच घे ना, कोणचं एक आरक्षण घे. पण असं ते होऊ देत नाही. त्याने तिसरं काम केलं, आपलं रेकॉर्ड शोधायचा बंद करायला लावला. फायदा सांगितला तुम्हाला मी काय झाला, तोटा पण सांगायला. शिंदे समितीला मुदत वाढ दिली 6 महिन्याची, आपण मागणी केली, ती समितीच काम करीत नाही. तुम्ही समजा वावर वाटून दिले 1 एकर, तर ताबा सोडेनात ना. इतकी भयानक परिस्थिती या देवेंद्र फडणवीसने केली. त्याला वाटतं लोक येडे, लोकांना काही कळत नाही, निशान आहे. त्याला असं वाटतं तू जर बोलायला लागला ना म्हणा, बांधावरच्या आमच्या एखाद्या मराठ्यास येऊन बोल, तुला एक शब्द बोलून देणार नाही. स्वतःला शान समजित आहे, स्वतःचेच पाठ ठोकून घेते. ते 10-12 डबडे धरलेत मराठीचे आमदार हाताखाली, ते भंगार ते बहुती हिंडत. त्याला वाटतं हेच एका कोण आपलं दैवत, सगळं माझं सगळं ऐश्वर्य हेच त्याला वाटतंय. आणि ते सगळे मागच्या दारातून आलेले, मैदानात निवडून आलेले, मराठ्यामुळे आलेले, आणि त्याला तेच ऐश्वर्य वाटतंय. त्याने तोटा केला. शिंदे समिती काम करणार, 1 महिना झाला मुदत वाढ दिलेली शिंदे समितीला. शिंदे समिती रेकॉर्ड तपासित नाही. कसं जगायचं मराठ्यांनी, कसं काम करायचं मराठ्यांनी? दुसरं, तुम्ही सांगितलं होतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करतो, केली का? बर, सगळे सोयरे कशाला आणले? आमची मागणी काय? 29 ऑगस्टची 2023 सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र राज्यात द्यायचे. ती गिरीश महाजन आलं ते 15 रुपयाचं बेल्ट, यंत्र ते कुंकुण आलं, कुंकुणने माझ्या गळ्यात पडलं ती.
असले कसले वगडे सोडून देतात बिघरच्या आपला ओले माझ्याकडे. तिथं आलं ते म्हणलं त्यांचं लय पोट दुखत आहे ना सरसकट म्हणल्यावर. म्हणलं मग सांग भाऊ गोळी असली एखादी तर पोट वगैरे दुखायची. तर मग ते जेच घेऊन आलं माझ्याकडे. लय मोठे जेच घेऊन आलं, लय मोठे घेऊन आलं. म्हणले सगळ्या स्वारीचा अंमलबजावणी ज्या मराठ्यांचे नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या स्वाऱ्या देऊ. आता काय म्हणतात ते टिकत नाही, ते कायद्यात बसत नाही. कायद्यात बसत नाही तुम्ही आधी सूचना कसं काय काढली? काढणार सरकार. ज्या दिवशी तुम्ही अधिसूचना काढली त्या दिवशी विधानसभा अस्तित्वात होती, कायदेमंडळ त्या दिवशी अस्तित्वात होतं. राज्यपालच्या सहीनं तुम्ही ती अधिसूचना काढली कसं का? राज्यपालला कळत नव्हतं का? त्या सगळ्या सचिवांना कळत नव्हतं का? हे मंत्री इकडे मोगत झाले समजा, पिढ्या उडून झालेले मंत्री याचं सोडून द्या समजा. अधिकारी तर आहेच राज्याचे आहेत ना, न्यायाधीश आहेत. तुम्ही अधिसूचना कसं काय काढली? मग टिकत नाही तर त्या टायमालाच काढायची नाही. तुम्ही 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायसाठी म्हणजे 2012च्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलंय, द्यायचे होते म्हणून अधिसूचना काढल्या, हरकती बी मागितल्या. आता तुम्ही म्हणता ते टिकत नाही. तुम्ही दिलंच नाही तर टिकायची विषय पुढे हे एक मला कळा नाही. समजा दिल्यावर विषय ना टिकायचं नाही टिकायचं. आणि मराठ्यात तुम्हाला खरं सांगू का, किती चांगलं दिलं तरी टिकूनच देत नाही, काही बी असू देत नाही. 16% आरक्षण दिलं राणे समितीनं उडीलं, 13% दिलं गायकवाड समितीनं कमिशननं ते उडीलं. किती चांगलं. आता 10% दिले ते उडीलं. आपली संख्या कमी होती बघा, लोकांची वाढ होती ना आपली कमी होती. म्हणजे आपल्याला 16ला 14ला आरक्षण दिलं 16%, बरोबर ना? तेव्हा लोकसंख्या 16% दिलं म्हणलं किती टक्के होती? 32%. म्हणजे 32 माणसं होते थोडक्यात आपले. नंतर आता 19च्या आसपास आरक्षण दिलं होतं ते 13%. 13% आरक्षण दिलं होतं. म्हणजे याचा अर्थ लोकसंख्या 26% म्हणजे 26 माणसं. 32,4 कमी झाले आपले 26 साली. आता 2024ला 10% म्हणजे 20 माणसं झाले. म्हणजे 12 माणसं कमी झाली. एकूण आपली संख्या वाढती का कमी होती? त्याला देवेंद्र फडणवीस गणितशास्त्रज्ञ आणला कोण? छगन भुजबळ. कोण आहे गणितशास्त्रज्ञ असा? माणसं वाढतील का कमी होते? लोकसंख्या वाढते ना आमची मराठ्याची कमी होती. किती भयानक परिस्थिती आहे. यांना काही करून फक्त मराठा पुढे जाऊ द्यायचा नाही. तुम्हाला किती चांगला देव द्या, ते टिकूच देणार नाही, काही पण असू दे. मराठ्यांचा फक्त वाटोळ आणि वाटोळच करायला लोक निघाले. यांनी ते आरक्षण घातलं, हे 10% पण जाणार. मग तुम्ही आधी सूचना काढली, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली का? नाही दिली. ते पुढं बघू ना, पुढं काय होईल काय नाही होईल. आमची मागणी त्याच वेळेस होती 83 क्रमांकानुसार. त्याचे 4 शब्द त्या मुख्यमंत्री साहेबाचे त्या ओईडीनं लिहून घेतले. त्या चिवट्याने लावा लागल्या, चिवट्या त्यांना लावा लागल्या गेल्या. त्यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे पैसे रोखून धरले. इतका जातीवादी येतो. त्याला वाटतं मी मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्र्याकडे सरकार बदलत असतं म्हणा, तुम्ही आमच्या काचाड्यात येशील. आम्हाला माहितीये कोण काय काय करतं, आमचे लोक काय फोडितो, त्यांना साथ काय देतो, त्यांना संरक्षण काय पुरवितो, त्यांना सभा पत्रकार परिषदा काय घ्यायला लावतो, नाटकं करतो. बोलू तू वेळ आल्यावर म्हणा तो यावर चांगल्या चांगल्याचे हिशोब करणार आहे हो मराठा. तुला लय मानत होता मराठा समाज, हो तुला लय जवळ धरलं होतं, तुला आमच्या ताटात जीव घातलेला आहे इथं. हो तू बलिदान आमच्या सगळ्यात मोठं पाप तो केलं. आमच्या बलिदान गेलेल्या कुटुंबात उघड्यावर पडले, त्यांचे पैसे रोखून धरले. काय करशील तू? रोखून धरशील. बदल होईल, बदला पण होईल. सुट्टी नाही, सुट्टी नाही. आपल्या मायापाशी सुट्टी नसते. मी एखाद्या माणसाच्या मागा लागलो ना, काय मागा लागलो. ते 4 शब्द लिहून दिलेले आहेत आपण त्याच वेळेस. 83 क्रमांकाला
कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004 ला जे आर काढला सुशील कुमार शिंदे सरकारनं, ते दुरुस्त करा म्हणून नाही आमचं. मराठा आणि कुणबी एकच आहे, सरसकट द्या. ही बी 29 ऑगस्ट पासूनची मागणी आहे. वाटल्यास भाषण काढा आपले ते म्हणलेलं आहे का नाही. तसे निवेदन बी आहेत 29 ऑगस्टचे. आणि सगळ्या सोयऱ्याचं पण टिकतं ना, काही अडचण नाही टिकायला. कारण तसं कारण दिलेलं आहे. आपण प्रत्येक वेळेस काय शब्द वापरतो हे मराठ्यांनी प्रत्येक वेळेस लक्षात ठेवत जा. आमच्या व्याख्यानुसार आमची व्याख्या त्याच्यात घ्या. अर्धीच घेतली ना अर्धी घेतली नाही. ज्या मराठ्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. का त्याला का द्यायचं नोंद न सापडून? तर नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून. आणि मग सरसकटचा किती अर्थ होतो ना, का द्यायचं तसं म्हणजे काय तसाच. नोंद सापडलेल्या मराठ्याचा त्याच्या सोयऱ्याचा सारखाच व्यवसाय म्हणून द्यायचं. ही बी अंमलबजावणी केली नाही म्हणजे 2 जागेवर फसविलं. सरसकट दिलं नाही, शिंदे समितीचा मुदतवाढ देऊन केलं नाही. हे 2 काम शोधायला सुरुवात नाही. तिसरं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही. चौथं वाटोळ यांनी काय केलं, आपल्याच माणसावर एक प्रचंड हल्ला होऊन आपल्यावरच गुन्हे दाखल केले खोटे. हे चौथं काम केलं. राज्यात लाखो पोरांवरती खोटे केसेस केल्या. आमच्या आई बहिणीला आंतरवालीतल्या मारो किंवा राज्यातल्या मारुती, राज्याची माता माऊली राज्यासाठी लढत होती त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे सगळ्यात मोठं पाप देवेंद्र फडणवीसनी केलं. याच्यानंतर त्या देवेंद्र फडणवीसनी ज्या पोलिसांनी आम्हाला मारलं 5वं काम, त्या पोलिसांना बढती दिली. बढती म्हणजे शेतकरी मराठा बांधवांना माझ्या वृद्ध माणसाला कळत नाही म्हणून आपल्या भाषेत सांगतो. एखाद्या पोलिसाला जर बारीक नोकरी असली, आपल्याला हल्लं म्हणून देवेंद्र फडणवीसने त्यांना मोठी नोकरी दिली. इतका क्रूर गृहमंत्री, इतकं बधीर डोक्याचं पहिले तर राज्याला लागलाच. मी बार सांगितलं तू आमचा शत्रू नाही, तुला मी विरोधक कधी मानलेला नाही, मारायचं करत नाही. तू चुकीचं पाऊल टाकायला लागला. म्हणून तुझ्यावर आणि तुझ्यामुळं अख्खं भाजप संपवून आले पुरं. आणि तुला काय योजना काढायचं कारण किती योजना काढ. एकटेच मराठी अर्धे आहेत महाराष्ट्र. तो भुई सपाटच किती लढ म्हणा. 113 आमदारात नाही कुपटाबाजी तर आम्हाला मराठी म्हणून किती लढ म्हणा. तुला काय ताकद लावायची तेवढी लाव. सगळे घरीच पुरे घरी. आणि एकदा जर तो या जागेवर दुसरा गरीब मराठ्याचा आला मग तो तुम्ही कायम करा. ते येऊनच जाणार नाही. कारण गरीब कशाच काम करणार. आम्हाला कुणाचं आशा नाही पैशाची. कोणाला पैसे लागत नाहीत काय नाहीत. कोणाचं पैसे वाचून काही धकत नाही काही राहत नाही. त्यांनी 5वी चूक ती केली की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केला त्यांना बढती दिली. सगळे जातीवादी आणले होते ते सगळे. त्यांचे आडनाव सगळ्यांनी वाचायला. ते असं मारत होते की 15-20 वर्षापूर्वीची किंवा 15-20 पिढ्यापूर्वीची जुनी खानदानी दुश्मनी अशी वागत हाणत होती. लाठीचार्ज होतो पण कसा होतो, पायावर हाण, पुढं पाठीत हाण. काही पोलिस पिताळावरच हाणतात माणसं पळून जायसाठी. काही लिंबाच्या फळाला हाणते, नाही तर काही मोटरसायकलच्या शिटावर हाणते. जोरात वाजलं पाहिजे म्हणजे हल्ल्यासारखं पळायला पाहिजे. हे असं मारत होते. एखाद्या काळी कधी एकामेकाच्या खुणं केलेली ती दुश्मनी आत्ता घ्यायची असं मारत होते की दोन्ही हाताने बंदुकीच्या दस्त्यानं, इटानं, रक्ताच्या धारळ्यात पडलेल्या मुटक्यावर पाय देऊन दगडाने हाणणं. इतकं नीच वृत्तीचं काम या देवेंद्र फडणवीसने केलं. आमच्या काही या गावच्या माता मावल्यांना चालता सुद्धा येत नाही. इतका मार पडल्या. बदला सोडणार नाही मी. देवेंद्र फडणवीसला झोपेल्याशिवाय मी ते मला काय नाही या दुनियात. या महाराष्ट्रातला मराठा समाजच माझा परिवार आणि कुटुंब आहे. मला काय नाही दुसरं. मी जिथं मराठा राहण्या झाला यांना सोडणारच नाही. काय ताकद लावायचं म्हणा.
आणि मला वाटतं मी काय वाईट करत नाही. माझ्या समाजावर झालेला अन्यायाचा मी बदला घेतोय. मी काय वाईट करत नाही. याने इतके डावं टाकलेत, त्यांना पडती देऊन बसला, ती दिली. ठीक आहे, बदल होत असतो. दिवस सगळ्यांचे येतील, हिशोब सगळ्याचा होणार. किती वाढते ती सगळ्याचा हिशोब होणार आहे. याने 6वी चूक केली, मायावर या साईडने नेली. माझा जो खडकूचे बी नाही, महीच पंचायती. मीच कसा कसा काय करतो मग मला माहिती. तू कशी तू काय मग माझा जो 8 आणा नाही, किती बाऱ्या खिशी उलटे केले, माया खिशात कपडे तुझा कवाच हात घालीत नाही कोणी. काही लोक म्हणतात आंघोळ केल्यावर कपड्याचा हात खिशात हात घालून बघा पैसे भिजत येत. 1 वर्ष झालं माया कोणी खिशात हात घातला नाही, त्यांना त्याचं काही नाहीच. उलट ताकद वाजायचं काम आहे. माया 4-5 गोष्टी वाया वाटत नाही जात. माया एक माया खिशाला कोणी हात लावित नाही, दुसरा चोर मायाकडे येत नाही, काहीच नाही. मला एकही डाग चावत नाही. ती इकडे येऊन करीन काय फुकट टाइम जाणे त्या डासाचा किती चाव रक्त लागण आणि हळूक लागण. त्यामुळे माझ्याकडे एक्स्ट्रा टाइम सध्या कुणीच घालीत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यासाठी ठरवली बघा किती शहाणा माणूस मान लागण्याला. काय त्याला काय मी तो कसं कमून बिघाडून झालंय ते काय खऱ्यानेच पागल होईल. म्हणणं आहे बाबा देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं साहेब म्हणलो बरं तुम्ही. आता देवेंद्र फडणवीस साहेब आमचं तुमचं काही दुश्मनी नाही, तुम्ही आमचे विरोधक बी नाही. खरंच माझ्या नादानात पागल होता बरं का तुम्ही. तुम्ही आपलं देऊन टाका. आम्हाला चांगला देवेंद्र फडणवीस बघायचा बा. चांगला जसा तसा पाहिला होता तसा डेरी भरी सगळं सगळं. आम्हाला वाटत नाही बाबा सगळं वेगळंच व्हावा. एका हातात पिशी, एका हातात फाडल्या चपला, केळाचे सालपटे सोडले. आम्हाला वाटतं चांगला चांगला माणूस आहे आम्हाला असं वाटतं. पण ते उगाच राव मराठ्याच्याच मागा लागले, धनगराच्या मागा लागले, शेतकऱ्याच्या मागा लागले. अरे बाबा तो राजा आहे, तो राजा आहे. तुला दया असली पाहिजे. तू राजा आहे, तुला आक्रोश कळाला पाहिजे, लोकांची भावना कळाली पाहिजे, लोकांचे किती गंभीर प्रश्न हे कळाले पाहिजे. लोक काय म्हणतात. अरे बाबा चलता चलता धनगराचं आरक्षण आंदोलन मोडलं होईल. चलता चलता असं आंदोलन उठलं होतं ते. आपण सगळे साक्षीदार आहेत त्याचे. ते काय धनगर आपल्या कोणी यावं म्हणून नाही म्हणत. आम्ही लढायला खंबीर आहेत आमचे. आम्हाला असताय त्या गोरगरिबांची आमची नाही आम्ही भाऊ म्हणून या ठिकाणी जाऊ नका. ते आमकच तमकच आम्ही तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे म्हणून बोलतो. आम्ही आम्हाला वाटतं तुम्हाला इष्टीतून आरक्षण मिळावं म्हणून बोलतो. उगाच अर्थ काढायचं नाही काही. आम्ही बी लय खंबीर आहेत आमच्याकडे यावं म्हणून नाही. पण सत्य बोललं पाहिजे माणसाने. धनगरावर अन्याय झाला हे सत्य बोलतो मी, सत्य बोलतोय. आणि अन्याय झाला चालता चालता अरे असला उठाव झाला होता देऊ असं वाटायचं. 10-15 मिनिटं आहे ना असं वाटत होतं एवढा उठाव कोणीच करू शकणार. सत्य पूर्ण राज्य देश हादरून गेला असं आंदोलन सुरू झालं. धनगरांना एसटीतून आरक्षणच मिळणार हे ठेप्या लिहून थांबलो होतो. काय डाव टाकला त्या पंचायत मोचेकने. कोण आलं कोण नाही. देवेंद्र फडणवीसने त्या पंचायत मोचेकला पाठवलं. पंचायत मोचेक कोणाचाच होतो. अण्णा हजारे तर पंचायत मोचेकच घ्यायचा. इथं ते पंचायत मोचेकच आलता. तेच येते मागून खिचावर झाल्याला ती सुद्धा खाली लुटीत नाही. पुढं चलत तीन करत शर्ट मागून सुटल्याला काय त्याने ते धनगरांचं आरक्षण मोडून टाकलं गेलं. चालता चालता धनगराचं वाटोळ केलं. पहिल्या कॅबिनेट मध्ये तो म्हणला होता इतका गोड मारला होता ते पंचायत मोचे. देवेंद्र भवानी चालता चालता अंगारा फेकला. असं लिंबू देतो देऊ शपथ इतकं बेकार लिंबू त्याच. माझ्याकडे आता 5-6 आमदार आले त्याचे. ते गेले
सागर बंगल्यावर काय होतं तिथं गेल्यावर काय नाही माघारीच नाही आले. देव लिंबून अंगारात येतो देवेंद्र भाऊ तिथं तिकडच कोण सगळे एक माघार नाही आला. आणि बंगल्यावर खाली आलं की 100% खाली आलं की संडासच लागली. कोणचा आमदार असतो अगोदर लागली म्हणतो दुसरं काही म्हणतच नाही. मग काय गळ लिंबू पाहिजे तू त्यांना वर नेऊ का काय भाऊ घालीत नाही कोणाला असला गृहमंत्री का आम्ही बघितलंच नाही हो. धनगरांचा चालता चालता लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. त्यांच्या एसटी आरक्षणात जर धनगर गेला असताना प्रचंड सुविधा होत्या, प्रचंड अधिकारी झाले असते धनगरांचे. खूप मोडून टाकलं.